बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन 1 जानेवारीला नेमण्यात आलेल्या एसआयटीवरती ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यावरती जुनी एसआयटी रद्द। आता 7 जणांची एसआयटी असून बसवराज तेलीस प्रमुख असतील। बीड जिल्ह्यात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जमावबंदीचे आदेश। आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असतील। जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। खंडणी ते हत्या प्रकरणातील आरोपींवरती मकोक्का अंतर्गत कारवाई तसंच कलम 302 अंतर्गत कारवाई करून फाशी द्यावी। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। तर सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, धनंजय देशमुखांची माहिती। मसाजोगमधील गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित, धनंजय देशमुख यांची माहिती। केसमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा। आज एसआयटीच्या बसवराज तेलींची ही भेट घेऊन माहिती घेणार। वाल्मिक कराडचं मेडिकल चेकअप करण्यासाठी डॉक्टरांचं पथक बीड पोलीस स्टेशनमध्ये। आज कोर्टात हजर करण्यापूर्वी मेडिकल चेकअप। वाल्मिक कराडला आज केस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खंडणी प्रकरणामध्ये कराड कोठडी। खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले। तपासासाठी कराड विष्णू साठेचे आवाजाचे नमुने महत्वाचा पुरावा ठरणार। पुण्यात रिअल इस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप। आलिशान इमारतीमध्ये 25 कोटींची कार्यालय घेतल्याची चर्चा। लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता। विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सीडीआर सुद्धा मिळत नाही का? सरकारचे पुरावे नष्ट होण्याची सरकार वाट पाहतंय का? सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावरती रोहित पवारांचे सवाल। खंडणीखोरांची संकेतस्थळावरती तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध होणार। बीडमधील खंडणी प्रकरणानंतर पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरती अंमलबजावणी केली जाईल। पानिपत युद्धाच्या शौर्यगाथेला मुख्यमंत्री करणार वंदन। मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपत स्मारकाला भेट देणार। फडणवीसांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहतील। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर। नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशामध्ये खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ। पौष शुक्ल द्वादशी यापुढे प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करा। सरळ संघचालक भागवतांचं आवाहन। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर। प्रस्ताव मंजुरीसाठी फडणवीसांकडे सादर करणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये खांदेपालट होणार। शाखा प्रमुख पदापासून सर्वच पदांवरती नव्या नियुक्त्या होतील। नव्या तरुणांना संधी दिली जाण्याची शक्यता। माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत। सत्तारांची घोषणा। तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवरती निवडणूक होत असल्याची खंत। भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीने सामोरं जाणार। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती। राष्ट्रवादीच्या शिबिराचं स्थळ बदललं। छत्रपती संभाजीनगरऐवजी आता शिर्डीमध्ये 18 आणि 19 जानेवारीला शिबिर पार पडेल। अजित पवारांच्या उपस्थितीत शिबिराचं आयोजन। सर्वांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा। कोल्हापुरातनं शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही। शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम। सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो, मुश्रीफांची माहिती। टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे। सूत्रांची माहिती। नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत 37 कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचं समोर। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शासकीय वसतिगृहाची निंदनीय अवस्था। विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण। तुमसरचे आमदार राजू कारेमोरेंनी दखल घेत प्रशासनाला धारेवरती धरलं।
तिजोरीवरती पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचं सरकारचं धोरण, त्यामुळे मुंबई फेस्टिवल यंदा होणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह. पर्यटन विभागाच्या बैठकीमध्ये मुंबई फेस्टिवलचा उल्लेख नसल्याचं समोर. मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट. पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर. मार्चपर्यंत सर्व कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता. आरटीए प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण. 14 ते 27 जानेवारी कालावधीमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत. राज्यभरामध्ये 8,490 शाळांची नोंद. 1,03,624 जागा उपलब्ध. मकर संक्रांतीसाठी नागपुरातील महत्त्वाच्या उड्डाणपुलांवरती वाहतूक बंद. नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय. जीवघेण्या नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकींना सेफ्टी वायर. नागपूर वाहतूक पोलिसांचा सामाजिक संस्थांच्या मदतीने अनोखा उपक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.